महत्त्वाची बातमी आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांना काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी विरोध केलेला होता की या कार्यक्रमाकरता मुख्यमंत्र्यांनी येऊ नये। प्रशांत कोरटकर प्रकरणावरून कार्यकर्ते आक्रमक झाले आणि मुख्यमंत्र्यांनी इथे येऊ नये यासाठी विरोध करू लागले। म्हणजे त्यांनी ते आल्यावर त्यांना विरोध करू लागले। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत। तिथे एका कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत। दरम्यान उबाठाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे, कारण उबाठाचे कार्यकर्ते एकत्रित जमून निषेध नोंदवत होते। कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आलेला आहे। प्रशांत कोरटकर यांच्या प्रकरणावरून, म्हणजे त्यांना अटक अजून झालेली नाहीये, या प्रकरणावरून कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत। मात्र कार्यकर्त्यांची धरपकड आहे ती सकाळपासूनच पोलिसांनी सुरू केलेली आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे नेते विजय देवणे आहेत, त्यांच्या दारात सुद्धा आहेत ते पोलीस उभे राहिले होते, मात्र ते चकवा देऊन आता बाहेर पडलेले आहेत। काय सांगाल, चकवा दिलाय, गनिमी काव्यानं आंदोलन होणारच? आंदोलन तर गनिमी काव्यानं होणार, पण महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसना मी सांगू इच्छितो, ही दडपशाही बंद करा, जनतेच्या समोर जावा। देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री झाले, ते जनतेच्या समोर आले, जनतेला जाता जाता प्रश्न विचारले आणि ते प्रश्न सोडवले। आपण पण या ना, छत्रपती शिवाजी महाराजांना अवमान करणारा कोरटकर यांना अटक करावी, ही साधी छोटीशी मागणी आहे। याबद्दल आपली काय भूमिका आहे? राज्य सरकार उच्च न्यायालयात जाणार अशी आपली भूमिका आहे। आपण ॲफिडेविट सादर केलेलं नाही आहे, ही सरकारची चूक आहे। मग सरकार त्याला बगल देते का? सरकार त्याला संरक्षण देते काय? एका बाजूला सभागृहामध्ये ही माझी चिल्लर गोष्ट आहे म्हणून आपण सांगता, आणि चिल्लर गोष्ट आहे मग तो का अटक होत नाही? मग त्याला पोलीस संरक्षणात तो गेला कसा? आणि ही कोल्हापुरात जी दडपशाही ते बंद करावे म्हणून महाराष्ट्राच्या सरकारला माझं, अरे तुम्ही सत्तेत आला, तुम्ही लोकांना स्वातंत्र्य दिला, विरोधी पक्षाला विरोधी पक्षाचं काम करू द्या। छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता मोठी आहे का आपलं सरकार मोठं आहे हे तुम्ही ठरवा। खरं तर एका बाजूला कोरटकर सापडत नाही, मात्र कार्यकर्त्यांच्या मागे पोलीस आहेत, तुम्हाला डिटेन सकाळपासून करण्याचा प्रयत्न होतोय। ही सरकारची नीतीच आहे ना। सरकारची ही नीती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन होता कामा नये, आणि प्रशासनाचं एक काम असते, पोलीस प्रशासनाचं काम असते, जिल्हा पोलीस प्रमुख म्हणजे कॉलर मोठी करून सांगायचं की साहेब बघा मी कशी धरून ठेवली, एकाला पण बाहेर होऊन दिलं नाही। अजूनही देशामध्ये चळवळ करणारी माणसं आहेत, ज्यांचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्याचा आदर्श आहे फुले शाहू आंबेडकर, ज्यांचा आदर्श आहे महात्मा गांधी, ही माणसं चळवळ केल्याशिवाय थांबणार नाहीत। तुम्ही प्रमुख कार्यकर्त्यांना आता डिटेन केलं जाते, प्रमुख कार्यकर्ते आत आहेत, इतरांना तुम्ही काय आव्हान कराल? आंदोलन होणारच का? आंदोलन होणार, आंदोलन जागेला आम्ही पोचणार, गनिमी काव्यानं पोचणार, कसं पोचणार, काय करणार ते पोलिसांनी बघावं। आता तर आम्ही बाहेर पडलो आहे, मी माझ्या घरामध्ये त्यांनी पोलीस बंदोबस्त लावला, मी बाहेर पडलो, त्यांच्यासमोर बाहेर पडलो आणि निधड्या छाटीने बाहेर पडलो, पण ते काय करू शकलं नाहीत। त्यांनी हलक्यात घेतलं, आम्हाला हलक्यात घेऊन चालत नाही, हे त्यांची चूक आहे। आम्ही आता बाहेर पडलो, आता आम्ही आंदोलन करा। हे बघा, चळवळ करत असताना महात्मा गांधींनी पहिल्यांदा जाहीर केलं की मी जाणार आणि एक मूठ मीठ घेणार म्हणून। देश पेटला सगळा आणि सगळा देश त्या समुद्र किनाऱ्यावर आला। तसं मी एक जरी काळा झेंडा धावला तरी तो बस आहे देवेंद्र फडणवीसना। नक्कीच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन आहे ते विजय देवणे आता बाहेर पडलेले आहेत। पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा त्यांनी चकवा दिलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीनं आंदोलन होणारच अशा पद्धतीचा ते इशारा देत आहेत। काळा झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवणारच अशा पद्धतीची वल्गना सुद्धा त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे ते यशस्वी होणार का, आणि पोलीस जे धरपकड करतायत त्यामध्ये पोलिसांना यश येणार का, आणि आंदोलन रोखण्यामध्ये पोलीस यशस्वी होणार का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कोरटकर अद्याप सापडला नसल्याचा रोष आहे तो कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।